आज माझ्या नवऱ्याची फर्माईश होती की मला खायची शेवयांची खीर आणि ती तू बनव, कारण तू गावी गेल्यानंतर माझ्या फर्माईश तर तिथंच राहणार आणि ना मला बनवूनसुद्धा कोणीच नाही देणार. म्हणून मग म्हटलं चला तर मग आज बनवते सुद्धा आणि ना ही रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तूप घातलं. शेवया छान अशा आहे ना लालसर रंग येऊपर्यंत भाजून घेतल्या. त्यानंतर मग त्यामध्येच ड्रायफ्रूटसुद्धा आहे ना छान लालसर रंग येऊपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर मग मी साखरसुद्धा ॲड केली होती, कारण आधी दूध ॲड केलं नाही, कारण यूट्यूबला मी जशी रेसिपीची खीर बघितली तशीच बनवायचं ट्राय केलं होतं. आणि ना काही क्षणापुरतं तर मला वाटलं साखरेचे जसे गोळेच तयार होतील, पण जशी जशी साखर विरघळत होती ना तसं तसं थोडंसं मनसुद्धा हलकं होत होतं. छान अशी साखर विरघळायला तर लागली होती आणि कलरसुद्धा तुम्ही बघू शकता इतका छान असा आला होता ना. त्यानंतर आहे ना मी त्यामध्ये गरम दूध ॲड केलं होतं. जास्त माझं दूध गरम नव्हतं, त्यामुळे ना थोडंसं आहे ना म्हणजे गोळे टाईप झालं होतं. पण तुम्ही ना दूध गरम करतानाच एकदा उकळलेलं दूध आहे ना त्यामध्ये ॲड करा, मग तर तुम्हाला सांगते इतकी छान आणि टेस्टी लागेल ना खीर. त्याचबरोबर त्यामध्ये विलायची पूडसुद्धा मी थोडीशी लेट टाकली होती, कारण लक्षातून गेलं होतं म्हणून थोडी लेट ॲड केली. छान अशी विलायची पूड घातली आणि ना 20 मिनिटे ना छान अशी उकळी येऊ दिली. इतकं छान अशी खीर तयार झाली होती ना आणि ना शिवने तर खूप जास्त आवडीने खाल्ल्या. अशी खीर तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा. आणि ना संक्रांतसुद्धा जवळ येते, म्हणून जर सुचत नसेल ना की जेवणामध्ये गोडधोड काय बनावं, तर ही रेसिपी खरंच खूप छान आहे. आणि ना इतकी दिसायला खीर छान दिसत होती ना तितकीच खायलासुद्धा एकदम टेस्टी झाली होती. आणि मी तर म्हणेन तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करा अशा पद्धतीने. तर आपण भेटूया उद्याच्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. आणि माझे मिनी ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात हे नक्की मला कमेंट. माझं डेली रुटीन शेअर करते. संध्याकाळच्या वेळेस आहे ना मस्त असं वातावरण झालं होतं आणि तुम्हीसुद्धा बघू शकता इतकं छान असं वातावरण झालं होतं. म्हणून म्हटलं थंडीच्या दिवसात आणि चहा प्यायची सुद्धा मजा वेगळी असते. छान असा चहा वगैरे पेला आणि उद्याची तयारी मला गावाला जायची करायची होती ती केली आणि आजचा दिवस असा होता. बाय.